की मी इच्छुक आहे, पण हे माझं स्वप्न कधीच नव्हतं आणि मी कुठल्याही प्रकारची निवडणूक लढणं हे कधीच ऑन द टेबल नव्हतं. कोणीतरी समोर उमेदवार असणारच आहे, मग ते कोण आहे त्याला फार काही मायने मला वाटत नाही. आदरणीय सुप्रियाताई माझ्या मार्गदर्शिका आहे आणि कायम राहणारच. तुमच्यात असं काय स्पेशल आहे तुमच्या आडनावाच्या शिवाय की तुम्ही म्हणूनच ऑप्शन बरोबर राहील किंवा योग्य राहील तुमच्या लोकांसाठी? समोरचा कितीही चुकीचा असेल, त्यांनी पातळी जरी सोडली असेल, खोटं जरी बोललं असेल, त्यांना बदनाम जरी केलं असेल किंवा मन जरी दुखवलं असेल, ते कधीही त्यांच्याबद्दल एक पण वाईट शब्द बोलत नाही. कोणी काम घेऊन आलं ते मान पण वरती बघणार नाही, हा कुठल्या पक्षाचा आहे, यांनी आपल्याला मत दिलं की नाही, याच्या वॉर्डात आपण प्लस होतो की नाही, हे कॅल्क्युलेशन करून काम करणारे नेते नाही आहे. नमस्कार. लेट्सअप मराठीच्या लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या घराण्यामध्ये जे सध्याचे विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, ज्यांनी या मतदारसंघामध्ये गेले 7 वर्ष नेतृत्व केलं आहे आणि 8व्यांदा ते आता निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांची साथ देण्यासाठी त्यांची कन्या पूर्वाताई आपल्यासोबत आहे. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, तुम्ही आता थेट जनतेत उतरला आहात आणि लोकांशी संवाद साधताय, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? नमस्कार. सर्वप्रथम आपले आभार मला आपल्या प्रोग्रामवर घेण्याबद्दल. प्रतिसाद लोकांचा फार चांगला आहे. वळसे पाटील कुटुंबीय गेल्या 70 वर्षांपासून या तालुक्याच्या राजकारणामध्ये अग्रेसर आहेत. माझे आजोबा कैलासवासी दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील हे सुद्धा या तालुक्याचे आमदार राहून गेलेले आहेत. माझे वडील 7 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि आता ही त्यांची 8वी निवडणूक आहे. तर साहेब काही लोकांसाठी नवीन नाही. लोक सगळे साहेबांना फार जवळून सगळ्यांनी अनुभवलं आहे. त्यांचं काम, त्यांचा स्वभाव, त्यांचं चारित्र्य सगळं काही इकडच्या लोकांना नीट माहीत आहे आणि एक आमची इमोशनल लोकांबरोबर इतक्या वर्षांपासूनची एक नाळ लोकांशी जुळलेली आहे. तर साहजिकच आहे प्रतिसाद चांगला आहे. खरं तर ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस चर्चा होती की तुम्ही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी तुम्हाला दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तशा प्रकारे चर्चा पण होत्या. मात्र आता दिलीप वळसे पाटलांनाच तिकीट दिलं गेलं, ते निवडणूक लढत आहे. त्यामुळे आता तुमचं जे स्वप्न आहे आमदारकी होण्याचं या टर्मचं म्हणजे ही चर्चा, तर ते आता 5 वर्ष पुढे गेल्यासारखं आता चर्चा सुरू झाल्या. तर यावर काय मत आहे तुमचं? सगळ्यात पहिले माझं हे कधीच स्वप्न नव्हतं आणि मी आमदारकी असेल, खासदारकी असेल किंवा कुठल्याही निवडणुकीसाठी कधीच इच्छुक नव्हते. ना 2019मध्ये ना 2024मध्ये. दोन्ही वेळा मी जेव्हा राजकारणामध्ये तालुक्याच्या राजकारणही म्हणणार नाही मी, माझ्या वडिलांच्या कामात जेव्हा मी सक्रिय झाली, त्यांची कार्यकर्ता म्हणून आजही मी काम करते. आणि अर्थातच एक नवीन कोणी व्यक्ती जर तालुक्यात आलं तर त्याच्याबद्दल चर्चा होते. राजकीय घराण्यातल्या मुलामुलींबद्दल तर हे नेहमीच होतं. तर मी माझी वडिलांची कार्यकर्ता आहे. मी त्यांच्यासाठी मागच्या निवडणुकीतही प्रचार केलेला. या निवडणुकीतही मी गेल्या 5 वर्षांमध्ये माझं ऑन द ग्राउंड काम जास्त झालं असल्यामुळे लोकांना असं कदाचित त्यांनी अंदाज लावला किंवा अनुमान लावला की मी इच्छुक आहे, पण हे माझं स्वप्न कधीच नव्हतं आणि मी कुठल्याही प्रकारची निवडणूक लढणं हे कधीच ऑन द टेबल नव्हतं. खरं तर ज्या पद्धतीने आता आपण जर बघितलं, जे दिलीप वळसे पाटलांपेक्षा जे ज्युनियर म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारचंद्र पवार पक्षामध्ये जे आहे ते ज्युनियर साहेबांवर टीका करताय, याकडे तुम्ही कसं पाहता? वाईट वाटतं तुम्हाला? उदाहरणार्थ रोहित पवार बोलतात, टीका करतात. मला असं वाटतं जेव्हा आपली बाजू जमेची असते तेव्हा आपण मुद्देसूद बोललं पाहिजे. टीका माणूस तेव्हा करतं जेव्हा त्याची भूमिका स्पष्ट नसेल किंवा त्याचा हेतू व्यवस्थित नसेल. तर जे टीका करतात ते त्यांचं कर्म, त्याच्याबद्दल मी काही भाष्य करणं योग्य नाही. या मतदारसंघामध्ये ज्यांच्या तालमीमध्ये देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटलांच्या तालमीत तयार झाले, त्यांना समोर आणलं, म्हणजे एक विशिष्ट पदापर्यंत नेऊन पोचवलं, तेच आज विरोधात लढत आहे. कसं बघता तुम्ही याकडे? निवडणूक आहे, कोणीतरी समोर उमेदवार असणारच आहे. मग ते कोण आहे
त्याला फार काही मायने मला वाटत नाही. निवडणूक नेहमी 2 लोकांमध्ये किंवा जास्त लोकांमध्ये होतेच. आता प्रश्न तुमच्याशी रिलेटेड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्ष या अशा 2 झाले. मात्र अ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि तुमचे संबंध अगदी चांगले आहे, हे जग जाहीर आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानवरती तुम्ही आज पण आहात. तेव्हा तुमच्यात कुठेतरी या राजकारणामुळे काही दुफळी निर्माण झाली. कसं पाहता याकडे तुम्ही? अजिबात नाही. कारण त्याहून जास्त मॅच्युरिटी लोकांमध्ये असते. आदरणीय सुप्रियाताई माझ्या मार्गदर्शिका आहे आणि कायम राहणारच. आमचे गेल्या माझ्या आजोबांच्या वेळेसपासूनचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे. परंतु मला त्या संबंधांवरती जास्त भाष्य करायला आवडत नाही. कारण एक तर ते माझ्यासाठी फार प्रिय आहेत आणि पर्सनल आहेत. आणि दुसरी गोष्ट असं कोणाला वाटायला नको की आता निवडणूक लागली आहे तर आपल्या पर्सनल संबंधांचा फायदा घेऊन त्याच्या बळावरती आपण काहीतरी एक इमोशनल मायलेज कमवायचा प्रयत्न करतोय. पण जर तुम्ही प्रश्न विचारत असाल आदरणीय सुप्रियाताईंबरोबर किंवा पवार कुटुंबातली सगळीच लोकं हे माझ्यासाठी अतिशय प्रिय आहेत आणि कायमच राहतील. खरं तर ज्या पद्धतीने राजकारण सुरू होतं, राजकारणामध्ये एक पिढी जाऊन दुसरी पिढी निवडणुकीला सामोरं जाते. तर ज्या पद्धतीने राजकारण्यांची मुलं हे निवडणुकीत समोर येतात, तुम्हाला असं वाटलं नाही की आता आगामी काळामध्ये किंवा भविष्यात तुम्ही याचा विचार केला आहे की कधी निवडणुकीमध्ये सक्रिय व्हायचं? मला असं वाटतं आपल्याला स्वतःला त्याचा निर्णय फार काही घेता येत नाही. कारण जनता शेवटी तुम्हाला राजकारणात तुम्हाला पसंत करते नाही तर नाही करत. माझे आजोबासुद्धा आमदार होते, पण ते एकच टर्म आमदार राहिले. त्यांना माझ्या वडिलांनी एवढं कधी यश मिळालं नाही. लोकांनी माझ्या वडिलांना राजकारणात आणलं आणि त्यांचं नशीब, त्यांचं कर्तृत्व आणि सगळंच काही की त्यांना 7 वेळा इकडे आमच्या तालुक्याची सेवा करायची संधी मिळाली. तर मला असं वाटतं हे फार आपण ठीक आहे स्वतःसाठी पर्सनल काही स्वप्न बघणं कुठेतरी बरोबर असेल. पण शेवटी राजकारण जसं झालेलं आहे ना, आता लोक कर्तृत्व बघतात. तुमच्यात असं काय स्पेशल आहे तुमच्या आडनावाच्या शिवाय की तुम्ही म्हणूनच ऑप्शन बरोबर राहील किंवा योग्य राहील तुमच्या लोकांसाठी. आणि मला असं वाटत नाही याच्यात आपल्याला फार काही आपला फार याच्यात से असतो. ह्याच्यात लोक, जनता, तुमचे कार्यकर्ते, तुमचे तालुक्याची जनता ती ठरवते खरं तर त्यांना कोणाला त्या जागी बघायचं असतं आणि जनता जनार्दन असते. विधानसभा अध्यक्ष, सहकार मंत्री, गृहमंत्री अनेक पदे भूषवलेले तुमचे वडील दिलीप वळसे पाटील यांच्यातले सगळे गुण मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे, पण तुम्हाला सर्वात जास्त कोणता गुण आवडतो त्यांच्यातला? मला त्यांच्यातला एक गुण जो सगळ्यात जास्त आवडतो आणि मी यशस्वी ठरत नाही बरेच वेळा तो स्वतःमध्ये आणण्यात, पण माझी इच्छा आहे, माझा प्रयत्न राहील की तो मी स्वतःत आणेल. ते कधीही काहीही झालं तरी प्रायव्हेट लाईफमध्ये सुद्धा कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही. कोणी समोरचा कितीही चुकीचा असेल, त्यांनी पातळी जरी सोडली असेल, खोटं जरी बोललं असेल, त्यांना बदनाम जरी केलं असेल किंवा मन जरी दुखवलं असेल, ते कधीही त्यांच्याबद्दल एक पण वाईट शब्द बोलत नाही. आणि तेवढंच नाही, जर आपणही कुठल्या प्रकारचं असं वक्तव्य केलं, असं भाष्य केलं, तर त्यांना ते अजिबात आवडत नाही. तुम्ही मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन करणार? मतदारसंघातील लोकांना गेल्या 35 वर्षांपासून आंबेगावच्या जनतेला आणि गेल्या 15 वर्षांपासून शिरूरच्या जनतेला आदरणीय वळसे पाटील साहेबांचं काम कसं राहिलेलं आहे त्यांना माहिती आहे. एका काळी मागास आणि दुष्काळी म्हणून आमचा तालुका अशी आमची ओळख होती. त्याला पुसून काढून आज इथे एवढी हरित क्रांती आणली आहे, सहकार क्रांती आणली आहे, शैक्षणिक क्षेत्रात क्रांती आणलेली आहे. आणि हे सगळं एका जनरेशनमध्ये जी सोशल मोबिलिटी आली आहे किंवा सामाजिक गतिशीलता आपण ज्याला म्हणतो, हे मला कुठल्याच अर्थाने सामान्य कार्य वाटत नाही. हे नक्कीच असामान्य कार्य आहे. त्यासोबत महाराष्ट्र राज्यावर वेगवेगळी पदं जेव्हा साहेबांनी भूषवली ते सुद्धा अतिशय पारदर्शक पद्धतीने त्यांनी भूषवलेली आहेत. आणि एक चांगलं रोल मॉडेल म्हणून, एक नेता म्हणून त्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात आहे. विरोधकसुद्धा त्यांना कधीच त्यांच्यावर टीका केलेली नाही आहे. कधी नेहमीच त्यांच्याबद्दल आदराने बोललं गेलं आहे. आणि उभ्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये, सामाजिक आणि राजकीय आयुष्यामध्ये कधी भ्रष्टाचाराची केस सोडा एक आरोपसुद्धा नाही. तर प्रत्येक
आपण ज्याला सर्व गुण संपन्न म्हणतो अशा पद्धतीचा नेता आपल्या साहेबांना असं त्यांना ओळखलं जातं. तर मला वाटतं आपल्या तालुक्यातली जनता त्यांनी त्यांचं काम पाहिलं आहे, स्वभाव पाहिलं आहे, चारित्र्य पाहिलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर याच्यात काही असेल तर ते म्हणजे त्यांनी कधीही धर्मवाद केला नाही आहे, जातीवाद केला नाही आहे, निष्पक्षपणे काम केलं आहे. कोणी काम घेऊन आलं, सगळे म्हणतात ते फार शांत आहे, मितभाषित आहे, त्यांचा स्वभाव जास्त बोलका नाही आहे, पण त्यांचं काम त्यांचं ऑब्सेशन आहे. कोणी काम घेऊन आलं ते मान पण वरती बघणार नाही, हा कुठल्या पक्षाचा आहे, यांनी आपल्याला मत दिलं की नाही, ह्याच्या वॉर्डात आपण प्लस होतो की नाही, हे कॅल्क्युलेशन करून काम करणारे नेते नाही आहे. असं असतं तर मला वाटत नाही एवढे वर्ष लोकांमध्ये त्यांची ही प्रतिमा राहिली असती. आणि एक स्वच्छ प्रतिमेचे आणि लोकांमध्ये मिसळण्याचे, कॉमन मॅनमध्ये राहण्याचा असा त्यांचा स्वभाव ओळखला जातो. तर साहेबांचा स्वभाव लोकांना नीट माहिती आहे, तालुक्याच्या जनतेला नीट माहिती आहे. आपल्याकडे एकदम अभूतपूर्व बदल आमच्या तालुक्यात जो घडलेला आहे 35 वर्षाच्या काळात. आज आपण बिल्डिंगच्या 10व्या मजल्यावरनं उभं राहून सगळं खालचं बघतोय, पण ज्या लोकांनी फाउंडेशनपासून ही बिल्डिंग पाहिली आहे त्यांना माहिती आहे किती बिकट परिस्थिती होती आणि किती दुष्काळी भाग होता आमचा तालुका. तर मला असं वाटतंय की आमच्या तालुक्याच्या जडणघडणमध्ये यांचं नाव खूप म्हणजे सिंहाचा वाटा राहिला आहे त्यांचा आणि त्यांच्या सहकार्याचा, आणि इकडची जनता त्यांना नीट ओळखून आहे. तर जनतेला हेच आव्हान राहील की आपल्याला आज आपल्या पाण्याशी निगडीत एवढा मोठा राजकीय लढा होतो आहे आणि तो लढा आपले साहेब लढतायत, तर त्यांना तोंड द्यायला सगळ्यांनी साहेबांना साथ दिली हवी आणि येत्या 20 तारखेला साहेबांना विजयी करून द्यायचं आहे. कारण जर आपलं पाणी, जे डिंबे धरणाचं पाणी जे आमच्या तालुक्यासाठी जीवनदान ठरलेलं आहे, ज्यांनी आमचा सगळा कायापालट झाला आहे, हेच जर आमच्याकडे राहिलं नाही तर आम्ही परत 72 सारख्या दुष्काळाला आम्हाला सामोरं जायला लागेल आणि अतिशय बिकट परिस्थिती इथे निर्माण होईल. म्हणून आपल्या भविष्याचा विचार करत सगळ्यांनी 20 तारखेला साहेबांना निवडून द्यायचं आहे. धन्यवाद ताई, तुम्ही लेट्स मराठी सोबत संवाद साधल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच.